श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशा पद्धतीने करायची आहे अगदी स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, सर्वात आधी आपण काय करणार आहोत, ब्लाऊजचं एकच मेजरमेंट घेऊन तुम्हाला मी इथे आखून दाखवणार आहे. म्हणजे बघा, तुम्ही जर नवीन असाल तरी सुद्धा सहज तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती भेटायला हवी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, सर्वात आधी आपल्याला मेन मुद्दा म्हणजे आपल्या कस्टमरकडून ब्लाऊज एकदम व्यवस्थित जे त्यांना व्यवस्थित ब्लाऊज बसत असेल तेच मापासाठी घ्यायचं आहे. नाही तर काय करायचं आहे, तुम्ही अंगावर माप घ्यायचं आहे. तर बघा, इथे हे ब्लाऊज एकदम माझ्या कस्टमरला व्यवस्थित येत आहे, तर त्याच्यामुळे मी हेच ब्लाऊज मापासाठी घेतलेला आहे. आधी ब्लाऊज घ्यायच्या आधी मी त्यांना ट्राय करायला लावला आहे आणि मी बघितलेलं आहे कशा पद्धतीने त्यांना ब्लाऊज आलेलं आहे. त्यानंतरच मी ब्लाऊज हे मापासाठी घेतलेलं आहे. तर एवढी मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा, ब्लाऊज मी अशा बटन वगैरे इथे लावून घेतलेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अस्तर घेतलेला आहे. मी अस्तर इथे बघा मी प्रेस करून घेतलेलं आहे आणि इथे 2 फोल्डमध्ये मी अस्तर असं बंद बाजू माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू इकडून आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, बघा सर्वात आधी उंची मोजून घ्यायची आहे. तर काय करायचं, उंची सरळ सरळ शोल्डरवर टेप ठेवायचं आणि असं थोडंसं ब्लाऊज ओढायचं आणि उंची मोजायची. तर बघा, आपली उंची आलेली आहे ते 13.5. तर बघा, उंची आता काय करायचं आहे, आपल्याला सर्वात आधी उंचीचं माप टाकायचं आहे. तर उंचीचं माप टाकायच्या आधी काय करायचं, सरळ एक इथे लाईन ड्रॉ करायची आहे. तर ही लाईन आपण का ड्रॉ करतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी. जिथे कुठे आपला कपडा खाली वरी असेल तर तो आपल्याला सरळ भेटून जातो, त्याच्यामुळे आपण इथे लाईन ड्रॉ करतो. तर तयार उंची हवी आहे आपल्याला किती, बघा तयार उंची हवी आहे 13.5. तर आपल्याला घ्यायचं आहे 1 प्लस ॲड करून 14.5 इंच. बघा 14.5 इंच बरोबर असं मार्जिन करायचं. 14.5वर परत पुढे टेप ठेवायचा, 2 ठिकाणी असं मार्जिन करून घ्यायचं आहे. आणि जिथे उंचीचं मार्जिन आलेलं आहे तिथे सर्वात आधी आपण एक अशी सरळ रेष ओढून घेऊयात. हे बघा. त्यानंतर काय करायचं आहे, मोजायचं आहे आपल्याला शोल्डर. तर बघा, शोल्डर मोजण्याची पद्धत बघा, या स्लीवपासून तर या स्लीवपर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर ब्लाऊज हे एकदम नॉर्मल पद्धतीने ठेवायचं आहे, असं फाकून वगैरे ठेवायचं नाही. असं व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर मोजायचं. तर बघा, इथे शोल्डर आलेलं आहे आपलं 10 इंच. बघा बरोबर 10 इंच शोल्डर आलेलं आहे. तर 10 इंच आलेलं आहे. तर 10 मध्ये 1 प्लस ॲड करायचं होतं 11 आणि 11चं बरोबर असं अर्ध घ्यायचं आहे. तर 5 इंच इथे शोल्डर घ्यायचं आहे. परत 5 इंच खाली सुद्धा मार्जिन करायचं आणि सरळ लाईन इथे ड्रॉ करायची आहे. तर बघा, आता काय करायचं आहे, आता घ्यायचं हे आर्मोल. तर आर्मोल घ्यायची आहे आपल्याला 5.5 इंच आणि सरळ अशी लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. आता बघा, आता मोजायची आहे साईज. तर बघा, साईज कशा पद्धतीने मोजायची आहे, बरोबर असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला आणि साईज मोजून घ्यायची आहे. तर बघा, हे बघा अशा पद्धतीने बरोबर 16 म्हणजे 32 साईजचं आपलं ब्लाऊज आहे. डबल म्हणजे होतं 32 साईजचं ब्लाऊज आहे. 32चा 1/4 भाग करायचा येतो 8 इंच. 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. कमर सुद्धा त्याच पद्धतीने मोजायची आहे. बघा, हे बघा अशा पद्धतीने, हे बघा 26 इंच आपली कमर आहे. तर बघा, 26चा 1/4 भाग करायचा आहे इथे. तर बघा 27 आलेला आहे आपली कमर. 27चा 1/4 भाग येतो 6.5 इंच. 1 इंच जे पाठीमागं डॉट देतो त्याच्यासाठी आणि परत 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि आता हे जे शिलाई मार्जिन आहे ते सर्वात आधी ती लाईन ड्रॉ करून घ्यायची आहेत. बघा, हे बघा, आता मेन प्रोसेस म्हणजे काय आहे, आपल्याला शोल्डर 1/2 इंच डाऊन करायचं आहे आणि आर्मोल सुद्धा इथे 1/2 इंच डाऊन करायचं आहे. तर आपण शोल्डर का 1/2 इंच डाऊन करतो, आपलं आर्मोल शोल्डर उतरत नाही आणि
आर्महोल 1/2 इंच डाऊन केल्याने आपली बाही एकदम व्यवस्थित बसते आणि शोल्डरसुद्धा उतरत नाही. याच्यामध्ये 2 कारण आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी कटिंग करून बघा. तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगत आहे मी. तर बघा, त्यानंतर काय करायचं आहे, पहिल्या गोलाईचं अंतर द्यायचं आहे आपल्याला 1 इंचाहून, तिथून पुढे 2.25 इंचाहून दुसऱ्या गोलाईचं अंतर देऊन घ्यायचं आहे. आणि बघा, आता हा पाठीमागचा गळा आहे, तर आपल्याला हीच गोलाई हवी आहे, ही नाही. तर ही फ्रंट भागासाठी या गोलाईचा वापर करतात आणि बॅक भागासाठी अगोदरच्या गोलाईचा वापर करतात. तर काय करायचं आहे, आपल्याला गोलाई बरोबर अशी या रेषेला गोलाई आकार देऊन घ्यायचा आहे. तर बाहेरच्या रेषेला बाहेरच्या गोलाईचा आकार आणि आतल्या रेषेला बघा, ही जी रेष आहे तर ती आतल्या गोलाईमध्ये आकार गेला पाहिजे. तर आपण हे फ्रंट भागाचा आकार आहे, तर आपल्याला इथं तो आखायचा नाही. त्यानंतर काय करायचं आहे, पाठीमागचा गळा. तर पाठीमागचा गळा आपल्याला बरोबर मापाच्या ब्लाऊजून मोजून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने शोल्डरवर टेप ठेवायचा आणि पाठीमागचा गळा 10 इंच आहे. तर काय करायचं, 2.25 इंच सर्वात आधी इथे मार्जिन करायचं. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपलं शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि 10 इंचावर मार्जिन करायचं. इथे घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. आणि सर्वात आधी आपण इथे सरळ बॉक्स बनवून घेऊयात. त्यानंतर गळ्याला हवा तर तुम्ही इथे आकार देऊ शकता. तर इथे बघा, मी पानगळा आकार देऊन घेत आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, टक्स पॉईंट सुद्धा आपण इथे देऊन घेऊया. तर बघा, 4 इंचावर आणि 4 इंच उंची सुद्धा इथे घेणार आहोत आपण. अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर बघा, पाठीमागचा भाग आपला आखून झालेला आहे. चला तर मग आता आपण एकदा कटिंग करून घेऊयात. तर कटिंग बघा, ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिन केलेलं आहे त्याच पद्धतीने बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना गडबड करायची नाही, की जेणेकरून बघा, कटिंग जर तुमचं छान झालं, हे बघा, सर्वात मेन मुद्दा असतो ब्लाऊजचं कटिंग. तर ब्लाऊज कटिंग तुमचं छान झालं तर तुमचं स्टिचिंगसुद्धा छान होणार आणि स्टिचिंग छान झालं तर फिनिशिंगसुद्धा तुमच्या ब्लाऊजला छानच येणार. तर त्याच्यामुळे काय करायचं, ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिन करून घेतलेलं आहे सर्वात आधी त्याच पद्धतीने ते आपल्याला कटिंग करायचे आहे. तर बघा, हा आपला पाठीमागचा भाग कटिंग करून झालेला आहे. पाठीमागच्याच भागावरून आपल्याला फ्रंट भाग आखायचा आहे. तर बघूयात कशा पद्धतीने आखायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण अस्तर ठेवून घेतलेलं आहे. बघा, हे बघा, डबल फोल्ड इथे मी, हे बघा, 2 फोल्डमध्ये आपलं अस्तर आहे खालचं. तर त्याच्यावर बरोबर आपल्याला पाठीमागचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, खाली इथे काय करायचं आहे, आपलं बरोबर 1 इंच मार्जिन असलं पाहिजे खाली. तर बघा, आपलं शिल्लक आहे, शिल्लक असलं तर अडचण नाही, पण कमी सुद्धा आपल्याला इथे पडायला नको, एवढं मात्र तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे. आणि काय करायचं, जसं आहे सर्वात तसं आहे, जसं आहे तसं आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी तुम्हाला स्पष्ट दिसत आहे, जसं आहे तसं आपण इथे मार्जिन करून घेतलेलं आहे. 1 इंच खाली इथे मार्जिन करायचं, सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघा, तर बघा, सरळ लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर फ्रंट पुढच्या गळ्याचं मार्जिन करायचं आहे. तर सर्वात आधी मापासाठी ब्लाऊज घ्यायचं समोरच्या गळ्यासाठी आणि त्यानंतर काय करायचं, गळा बरोबर असा तिरपा टेप ठेवा. ज्या पद्धतीने पाठीमागचा गळा मोजला त्याच पद्धतीने फ्रंट गळासुद्धा मार्जिन मोजायचा आहे. तर 6 इंच पुढचा गळा आहे आपला. तर काय करायचं आहे, सर्वात आधी असं आपल्याला काय करायचं, शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन सोडून द्यायचं आणि 6 इंचावर मार्जिन करायचं. सर्वात आधी इथे 2.5 इंच मार्जिन करूयात, म्हणजे फ्रंट गळ्याला सुंदर असा पुढून आपला भारी लुक आला पाहिजे. तर आपण म्हणून तो सुटेबल सुद्धा दिसतो. तर काय करायचं, सर्वात आधी बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळ्याला गोल तुम्हाला पान गळा हवा असेल तर प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या याला तुम्ही कोणताही गळा इथे ड्रॉ करू शकता. तर बघा, गोल गळा पंचकोनी मी इथे आकार देऊन घेते. बघा, हे बघा, पंचकोनी आकार देऊन घेऊयात आपण, म्हणजे थोडंसं असं काहीतरी वेगळं वाटेल. तर बघा, आता काय करायचं, टक्स आता आपल्याला आर्महोल आकार देऊन घ्यायचा. तर आर्महोल आकार आपला आतमध्ये अर्धा इंच अशा पद्धतीने बघा देऊन घ्यायचा आहे.
हे बघा, आता काय करायचं आहे, शोल्डरवर टेप ठेवायचा आणि टक्स पॉईंट म्हणजेच आपलं टक्स पॉईंट आहे इथे 10.5 इंच आणि सरळ आपली जिथे 10.5 इंच उंची आलेली आहे तिथे काय करायचं, 4 इंच अशा पद्धतीने मार्जिन करायचं. स्टकची रुंदी आणि उंची बरोबर इथे पॉईंट आलेला आहे आणि सरळ खाली लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा. त्यानंतर काय करायचं आहे बघा, 1 इंच इथे वरती मार्जिन घ्यायचं आहे बघा. प्रत्येक साईजला एकच फॉर्म्युला आहे, फक्त तुम्हाला इथे जे टक्स पॉईंट आहे तो तुम्हाला इथे साईजनुसार बदलायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने कटोरीला मार्जिन देऊन घ्यायचं आहे. 1 इंच इथे खाली मार्जिन करायचं आणि हे सुद्धा पॉईंट देऊन घ्यायचं आहे बघा. तर बघा, आपली किती 32 साईज आहे, तर 32 साईजसाठी आपण 3 इंच पप घेतला तरी चालेल, तर 3 इंच घेतलेला आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा. आणि त्यानंतर काय करायचं, ही जी रेषा आहे ती मोजून घ्यायची. 6 इंच आहे, तर इकडून सुद्धा 6 इंचावर बरोबर अशा पद्धतीने मार्जिन करायचं, म्हणजेच आपली कटोरी जोडताना मागे पुढे व्हायला नको. तर बघा, आता हा किती 3 इंचचा पॉईंट घेतलेला आहे आपण, तर हा इथे आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तर बघा, ॲज इट इज आपण अशा पद्धतीने कॉपी केलेला आहे. तर हा 1 इंच आपलं नॉर्मल पद्धतीने इथे मार्जिन आलेलंच आहे. तर 3 इंचामधले 1 इंच गेलं तर आलं 2 इंच. तर सरळ 2 इंच इथे मार्जिन करायचं. आणि हे जे आपल्याला कटोरी प्रिन्सेस कट आकार जोडायला मार्जिन लागतं 1.25 इंच, 1 इंच घेतलं तरी चालेल. तर बघा, अशा पद्धतीने मार्जिन देऊन घ्यायचं आणि सरळ इथे बघा सरळ रेष ओढून घ्यायची. आणि त्यानंतर काय करायचं आहे, ही जी रेषा आहे ती सरळ अशी जोडून घ्यायची आहे बघा. आणि हे बघा, आता याला काय करायचं आहे, तुम्हाला पुढून आपला हुकाय पट्टी लावायची, तिथं सुंदर असा भाली लूक यायसाठी 1/2 इंच वरती मार्जिन करायचं आणि अशा पद्धतीने इथे सुद्धा आपण रेष ओढून घ्यायची बघा. अगदी सोप्या पद्धतीने फ्रंट भाग तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे कटिंग करून. तर बघा, ज्या पद्धतीने आपण मार्जिन केलेलं आहे त्याच पद्धतीने ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.